हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला भाग आहे साध्या ब्लाऊजसाठी। साधा ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत आपण। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण ब्लाऊजवरून वापे घेऊन कसा ब्लाऊज पीसवर डायग्राम काढतो आणि कटिंग कशा पद्धतीने करतो। चला तर मग बघूया आपण साधा ब्लाऊज। 4 टक्सचा ब्लाऊज आहे, माप घेऊया। आणि हा ब्लाऊज आहे कस्टमरचा। छातीचा भाग मोजून घेऊया। 17 आली म्हणजे असे 17 आले। डबल केलं तर छाती घेर झालं 34। पुढचा गळा झाला आपला 5.5। ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची। ब्लाऊजची उंची आहे 13 इंच आणि मागचा गळा आहे 9 इंचाचा। बाही लांबी मोजून घेऊया। बाही लांबी आहे 4.5 इंच। मुंडा घेर डबल केले तर 14 येतात, अशी 7 आली, डबल केला तर 14 येतात। आणि बाही घेर मोजून घेऊया। बाही घेर आहे आपले 5 म्हणजे डबल केले तर 10। शोल्डर मोजून घेऊया। ब्लाऊज असंच ठेवायचं नॉर्मल। छाती 32, 34, 36 असेल किंवा 38, 40 असेल तर शोल्डर हे आपण बंद गडी 5.5 ठेवायची। इथे आपण शोल्डरही मोजून घेतलेले आहे। आणि कमर घेर मोजूया। कमर घेर इथे 14.5 इंच आहे म्हणजे 29 इंच ही कमर घेर आहे, कारण मी सिंगल मोजून घेतले, डबल केले तर 29 झाले। आता आपण कपड्यावर माप कशी टाकायची ते बघूया। ब्लाऊज पीसवर कटिंग करताना आपण डबल फोल्ड करणार आहोत। हा 1 मीटरचा पीस आहे। कस्टमरने मला 1 मीटर पीस दिलेला आहे। जर तुमच्याकडे 80 सेंटीमीटर पीस असेल तर घडी कशी करायची। हा 1 मीटर पीस आहे। 1 मीटरमध्ये मी तुम्हाला अशी जर 1 मीटर कपडा नेला तर अशा पद्धतीने घडी करायची। आणि जर 80 सेंटीमीटर असेल तर मी हा कपडा ओपन केलेला आहे, असा फोल्ड करून घेतलेला आहे। छाती 34 असल्यामुळे चौथा भाग इथे 8.5 इंच येतात। आणि 8.5 मध्ये आपण प्लस 1.5 इंच मार्जिन घेतो। 1.5 इंच जर तुम्हाला असं वाटत असेल शिवताना तुमची गडबड होते तर 2 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता। आपल्याला जेवढी घडी पाहिजे त्याप्रमाणे मी तो फोल्ड करून घेणार आहे। मोजून घ्यायचं व्यवस्थित। हे 10 इंच आहे आणि हा कपडा मी असा फोल्ड करून घेणार आहे। हे बघा, इथे असं फोल्ड केला आणि पुन्हा मी ते असं फोल्ड करून घेणार आहे। म्हणजे डायरेक्ट जर आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं असेल तर अशा पद्धतीने कटिंग करायचं। पूर्ण उंची ब्लाऊजची 13.5 इंच आहे। 13.5 मध्ये 1.5 इंच मिळवा म्हणजे पूर्ण उंची आपली 15 इंच झाली। 15 इंच घेतल्यानंतर आपण इथे शोल्डर ठेवणार आहोत 5.5। छाती 34 असल्यामुळे आपण शोल्डर इथे 5.5 घेणार आहोत। आणि मुंडा ठेवणार आहोत इथे आपण 6। छातीची घडी आपण आधीच करून घेतलेली आहे। तर या साईडने आपल्याला घ्यायचंय 2.5 इंच आणि इकडून आपण ठेवणार आहोत 3.5 इंच। हे योक पट्टीसाठी। पुढचा गळा 6 इंच आहे। हा पुढचा गळ्याचा आपण इथे माप टाकून घेतलेले आहे। मागच्या गळ्याचा आपण नंतर जरी माप टाकलं तरी चालतं। तर आता इथं फक्त मी पुढच्या गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे। मुंड्याचे आकार द्यायचे आपल्याला। इथून मी घेतले 1.5 इंच। हा पाठचा सेप, आतला सेप देण्यासाठी आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत। 1.5 इंच घेऊन मी ते असा आतला सेप दिले। जर कपड्यावर कटिंग करायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करावं लागेल। 1.5 इंच घेऊन मी असं आतून थोडा अर्धा इंच घेऊन मी ते असं क्रॉस करून घेतलेलं आहे। आपण इथून हा घेतला 1.5 इंचावर आणि हा घेतला 1.5 इंचावर। आणि इथून अर्धा इंच घ्यायचंय खाली। गळा रुंदी ठेवायची आहे 2.25 इंच। शिवून बरोबर 2.5 इंचाची आपली पट्टी तयार होते।
आणि क्रॉस लाईन आपण इथे असं आखून घेणार आहोत। गड्याचा आकार देऊया। आता इथे योगचा आकार देणार आहोत आपण। हे बघा, अशा पद्धतीने योगचा आकार द्यायचा आहे आणि योग पट्टी आपण दुसरी काढून घेणार आहोत। ही पूर्ण उंची झाली इथे। हे बघा, इथून ही पूर्ण उंची झाली। योग आपण इथून 2.5 आणि इथे 3.5चा घेतलेला आहे। योग पट्टी आपण डबल करू शकतो। इथे आपण हे माप आखून घेतले आहेत। कटिंग करताना अशा पद्धतीने कटिंग करायचा। हा आपला पाठचा भाग, हा पुढचा। पाठचा गळा आपण इथे आखून घेणार आहोत। 9 इंच आपला हा पाठचा गळा आहे। 9च्या जागी 10 इंच ठेवायचे। 1 इंच म्हणजे अर्धा इंच खाली शिवण्यात जातो आणि वरती अर्धा इंच शिवण्यात जातो। इथून घेणार आहोत आपण 2.25 इंच आणि खालून 3 इंच म्हणजे गळा आपला अगदी व्यवस्थित येतो। असं आखून घेतल्यानंतरच मग गळ्याला आकार द्यायचा। मागचा भाग झाला आणि हा पुढचा भाग। बाही कटिंग करून घेऊया। बाही कटिंग करण्यासाठी आपण हा कपडा इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। बाही लांबी आपली 4.5 इंच आहे। 4.5 मध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 6 इंच आपली बाही लांबी झाली। इथून छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। 8.5 इंच छातीचा चौथा भाग येतो। हा करून आपण 8.5चा हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। बाहीला आकार देण्यासाठी इथून 2.5 इंच घेणार आहोत। 2.5 इंच घेऊन आपण इथे बाहीला आकार देणार आहोत। मी तुम्हाला आधी पण सांगितले की बाहीला आकार कसा द्यायचा। आणि अर्धा इंच खाली घेऊन असा फिश कटमध्ये आकार द्यायचा आहे। इथे बाहीगेर घ्यायचे। बाहीगेर 10 इंच आहे, तर त्याचे हा 5 इंच झाले आणि शिलाई मार्जिन आपण इथे 2 इंच घेणार आहोत। बाही झाली। आता योग आपण कटिंग करून घेणार आहोत। पट्टीसाठी डबल फोल्ड करायचा इथे। योगपट्टी, बाही, पुढचा भाग आणि हा पाठचा भाग। माप टाकताना जी आपण योगपट्टी आखून घेतली ती लहान असल्यामुळे आपण इथे ही योगपट्टी सरळ कटिंग करून घेतलेली आहे आणि ती आपण कमरपट्टी म्हणून त्याचा वापर करणार आहोत। आता उरलेल्या कपड्यामध्ये आपण इथून काचपट्टी काढून घेऊया आणि ही बटनपट्टी। 2 इंचाची बटनपट्टी आणि 1.5 इंचाची काचपट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे। आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण क्रॉस लाईन खेचून इथे गळपट्टी आपण कटिंग करून घेणार आहोत। अशा क्रॉस लाईन काढायच्या, म्हणजे जो गोलगळा असतो ना तो अगदी व्यवस्थित गोलगळा आपला तयार होतो। इथे मी पायपिंग पट्टी कटिंग करून घेतली। संपूर्ण ब्लाऊज आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। हा ब्लाऊज तुम्हाला समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही नवीनच असाल तरीसुद्धा आपले चॅनल सबस्क्राईब करून